भरपूर दिवसानंतर मार्केटमध्ये एक मित्र भेटला. तो म्हणला ये जेवायला. आता लई दिवसांनी भेटलो आपण, भरपूर दिवस झालं गाठ भेट नाही. ये उद्या मस्त गप्पा टप्पा मारून जेवण करू दुपारचं. आता लंचसाठी जायचं म्हणलं की म्हणलं ठीक आहे. मी बी तयार झालो. लई दिवसांनी भेटला होता आणि तो मुंबईला मोठ्या हॉटेलमध्ये शेफ आहे. नेमकं जेवण बनवायला चालू होतं आणि मी तिथं पोचलो तर बघतो तर काय, हा भाऊ गरम पाण्यात दही टाकलं होतं आणि ढवळाढवळ चालू होती नुसती. माझ्यासमोर टाकलं त्यांनी फुल गरम पाण्यात दही टाकून, नुसती ढवळाढवळ करत होता. म्हणलं काय करतोय ते तरी सांग. तुम्हाला लस्सी बनवतोय की पनीरची भाजी बनवतोय तो काय सांगत नव्हता. तो म्हणला तू फक्त एका कोपऱ्यात उभा राहा आणि फक्त बघत राहा, नाहीतर ओळख, मग तुला लय कळतं ना, तू पण शेफ आहे तर ओळख. अरे म्हणलं तू 5 स्टारचा शेफ, मी साधा शेफ, किती फरक आहे म्हणलं. तू मोठा कुक आहे, मी बारका कुक आहे, मग नाव तरी सांग की. म्हणलं नाव नाही सांगणार, तू ओळख. म्हणलं जे तुला काय बनवायचं ते बनव. असं बोललं की माझं एकदम टाळकंच फिरलं. ते उकळत होतं, फुल उकळलं, त्याने गरम केलं. परत एकदा मला राहवलंच नाही. मी विचारलं त्याला, अरे सांग म्हणलं भाऊ, नाव तर सांग काय. म्हणलं तू सांग, मी नसतं सांगत तुला, झाल्यावरच बघ. उगाच आमच्या हॉटेलमध्ये म्हणलं 1200-1500 रुपये घेत नाहीत एका डिशचे. ही डिश ओळखायचं काय कोणाचंही काम नाही आहे, ठीक आहे. त्याला मोठ्या हॉटेलमध्ये काम करावं लागतं. बरं म्हणलं तुझंच खरं. चला, तो ढवळाढवळ करतो तर तुम्ही कुठल्या महाराष्ट्राच्या कोपऱ्यातून व्हिडिओ बघताय मला नक्कीच सांगा. लास्टचं थँक्स जाते मुंबईहून सरिताला आणि पुण्यावरून सुषमाला. थँक्स कमेंट केल्याबद्दल. छान कमेंट केलं ते तुम्ही, त्याच्याबद्दल थँक्स. चला तर तुम्ही बी पटपट मला कमेंट करून सांगा की महाराष्ट्राच्या कुठल्या कोपऱ्यातून बघताय व्हिडिओ. बघा त्याची ढवळाढवळ चालूच होती. आता मला थोडं कळायला लागलं होतं की ही पनीरच बनवणार आहे. पनीर बनणार आहे तवर त्यांनी त्याच्यामध्ये टाकलं बेसन. पाऊण वाटी बेसन टाकलं आणि थोडं बेसन टाकत होता, हलवत होता. थोडं बेसन टाकत होता, हलवत होता. आता पनीर बनणार आहे ही पण माझ्या डोक्यातून बाहेर पडलं होतं. आता म्हणलं काहीतरी ही दुसरंच भाऊ बनवणार आहे. म्हणलं काय आता हे बेसन एकदाच का टाकत नाही. अरे म्हणलं एकदाच टाकलं की कुक आहे ना, तुला कळत नाही का. एकदाच जर टाकलं तर त्याच्या सगळ्या गाठी होतील, म्हणून थोडं टाकायचं, हलवत राहायचं. थोडं टाकायचं, हलवत राहायचं. आता त्याने थोडं बेसन टाकून हलवत होता. आता म्हणलं काय झालं काही तयार झालं का, असं बेसन बनवायचं होतं काय तुला, हे दहीन पाणी टाकून. तो म्हणला नाही रे बाबा, तू बघच राहा, तू जरा डोकं नको फिरू. तो माझ्यावरच चिडायला लागला होता. आता मी म्हणलं जातो बाबा मी. नाही म्हणलं थांब, तुला रेसिपी बघायची ना, शिकायची ना, लय भारी रेसिपी. म्हणला तू जर लोकांना दाखवली ना तर सगळ्यांना आवडेल, बघ तू. मग परत उभा राहिलो कोपऱ्यात, नुसतं बघत होतो. परत त्याची ढवळाढवळ चालू झाली. गाठी फोडत होता थोड्याफार राहिलेल्या. ढवळाढवळ. आता ह्याला किती आठवणार आहे म्हणला. आता म्हणलं पहिलं आठवलं होतं ना पाणी दही, तेवढंच आठवत आहे. तवर तर त्यांनी प्लेट घेतली, त्यात एक टमाटो कापलेलं, कोथिंबीर आणि 5-6 हिरव्या मिरच्या बारीक कट करून टाकल्या. अरे बाबा म्हणलं आता हे काय नवीनच तुझं, बघावं ते नवलच, काहीतरी नवीनच करायला लागलाय. अरे म्हणलं आधीच सांगितलं ना तुला. तो मला म्हणला की आधीच सांगितलं तुला की थांब, मला आधी करू दे रेसिपी, तुला नंतर सांगतो. मग आता त्यांनी टाकला परत, हे काय टाकलं म्हणलं, कांदा टाकला त्यांनी. मी बघितलं तर परत त्यांनी कच्चाच कांदा टाकला त्यात. म्हणलं किती कांदे ती. म्हणलं 2 मिडियम साईजचे कांदे टाकलेत ह्याच्यात कट करून आणि परत हलवायला लागला. आता म्हणलं किती वेळ ढवळाढवळ चालू आहे भाऊ तुझी, उरक लवकर, भूक लागली, 2 वाजत झाल्या. अरे म्हणला 5 स्टारची रेसिपी खायची तर वेळच लागतो, थांब जरा, वेळ लागणार आहे. आता मला तर भूक लागली होती. अरे बाबा किती वेळ लागणार आहे म्हणलं. तवर ह्यांनी चालू केले मसालेच टाकायला ह्याच्यात. आता म्हणलं आता बघावं ते नवलच आहे बाबा तुझं. काय असं असतात का रेसिपी कुठं 5 स्टारमध्ये. अरे म्हणला तू बघ, 5 स्टारमध्ये अशाच रेसिपी असतात. आणि त्यांनी टाकली की हळद टाकली, लाल मिरची टाकली, कांदा लसूण मसाला, गरम मसाला, सगळं कच्चंच टाकलं, मीठ टाकलं वरण आणि लागला परत हलवायला. अरे म्हणलं हे काय कच्चे मसाले कोण टाकतं का ह्याच्यामध्ये, तेलामध्ये तरी फ्राय करायला पाहिजे ना. अरे तो म्हणलं तू बघत राहा फक्त. आता मला कळालं होतं, काहीतरी थोडासा अंदाज आलता की काहीतरी डिश बनणार आहे. मग त्यांनी परत हलवायला सुरू केली. मी जरा रागातच म्हणलो, जरा ये बाबा बंद कर हलवायचं आणि उरक तुझं काय आहे ती पटकन, मला आता भूक लागलेली. आता जरा कलर चांगला आलता बघून माझ्याही तोंडाला पाणी सुटलं होतं. म्हणलं काहीतरी भाऊनी नक्कीच 5 स्टार रेसिपी बनवलेली आहे. त्यावर काकूचा आवाज आला तिकडून, अरे झालं का नाही. म्हणलं हो काकू, बघा ह्याला सांगा पटपट, भूक लागलेली, 2:30 वाजल्या 2च्या. आता तवर ही भाऊ आता हलवून ढवळून परत ढवळाढवळ चालू केली ती ह्यानी. चला तर तुम्ही जर ह्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तोपर्यंत लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन 5 स्टारच्या आणि साध्या कुकच्या रेसिपी बघायच्या असतात तर त्यांनी टाकलं 1 चमचा तूप. आता म्हणलं हे तूप असंच. म्हणलं हो मस्त तूप आणि टेस्ट येते, बघ म्हणलं तू खाऊन तर बघ. आता त्यांनी 1 चमचा तूप टाकल्यानंतर परत ढवळाढवळ चालू केली. आणि चला तुम्ही केलं का व्हिडिओला लाईक पटपट सांगा आणि कमेंट करून सांगितलं का महाराष्ट्राच्या कुठल्या कोपऱ्यातून बघताय, म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थँक्स म्हणन. त्यांनी परत तूप टाकल्यानंतर थोडं घट्ट करून घेतलंही सगळं. आता म्हणलं झालं असं तयार. आता झालंय म्हणलं तयार, फक्त राहिला ह्याला तडका. आता म्हणलं आता तडका, अरे बघ म्हणलं 1 नंबर तडका मारायचा की पटपट जेवायला
बसायचं आपल्याला. आता ह्यानी छान बघा असं घट्ट करून घेतलं होतं, तसंच मी पण मस्त असं घट्ट करून घेतलेलं आहे. आणि आता बघा ह्याला मारायचा आपल्याला तडका. आता तडका मारायसाठी आपल्याला ना काही जास्त नाही, घरचं आहे त्याच साहित्यातून रेसिपी पण बनवलेली आहे आपण आणि तडका पण मारणार आहोत. आता घेतलं तेल गरम करून आणि त्यात टाकल्यात आता 2 मिरच्या टाकायच्यात आपल्याला. मिरच्याचं कसं डाळ तडक्यावरच्या मिरच्या खातो तसं आपल्याला छान कुरकुरीत आधी तेलात टाकायच्यात म्हणजे कुरकुरीत होत्यात. परत टाकलं आपण अद्रक आणि लसूण बारीक कट करून आणि जिरा आणि मोहरी. आता ह्याला मस्त हलवून घ्यायचं आपल्याला. आणि हे झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यात टाकायचं थोडंसं हिंगाने मस्त कलर आणि टेस्ट येते, चव पण वेगळीच लागते. आणि आता आला आपला हा कढीपत्ता. आता कढीपत्ता टाकल्यानंतर परत हलवायचं आहे आणि सगळं हे चांगलं आपलं मस्त तडक्याला कसं आपण खरपूस भाजतो तसं भाजून फ्राय होऊन द्यायचं आहे. आता टाकायची फक्त नावाला कश्मीरी लाल मिर्च, ही काही तिखट नसती, कलर यावं म्हणून छान. झालाय आपला ही तडका तयार बघा. मस्त असं हलवून घ्यायचं आणि सगळं भाजलं की ह्याच्यामध्ये वरून सगळा तडका द्यायचा मस्त. रेसिपी होती ना अंडा बुर्जी, पनीर बुर्जी, डाळ तडका, तुमचं सगळं फेल आहे ह्याच्याबरोबर. आंबट तिखट मस्त अशी बेसनच्या चवीने एवढी छान चव येते ह्याला. वरून त्यांनी टाकली थोडी कोथिंबीर, आपण बी टाकायची थोडी कोथिंबीर गार्निशिंगसाठी. फक्त गार्निशिंग कशाला करायची, आपणच खाणार आहे. पहिली कोथिंबीर टाकलेलीच आहे आपण. तर रेसिपी नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा. आणि चांगल्या 5 स्टारच्या शेफ आणि साध्या शेफ म्हणजे 5 स्टारचा कुक आणि साध्या कुकच्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन दाबा. चला तर पटपट सबस्क्राईब करून घ्या. भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये.